म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये खूप सारे लोक गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्यांना सब्जेक्ट टू मार्केट रिस्क पण आता कळत आहे आणि सगळ्याच गोष्टी समजून घेऊन लोक गुंतवणूक करत आहेत. पण कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले मनी अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत 10 वर्षात हजारो लोकांना आर्थिक साक्षरते धडे फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात मदत केलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा काय काय तुम्ही करू शकता गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडमध्ये. तर सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे SIP करणं. पहिला प्रकार SIP. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता हे काय असतं? हे कोणती स्कीम नाही आहे. तर तुम्ही काय करायचं, एक फंड निवडायचा आहे, एक तारीख निवडायची आहे, एक अमाऊंट निवडायची आहे. त्या तारखेला ती अमाऊंट तुमच्या खात्यावरून डेबिट होईल आणि म्युच्युअल फंडमध्ये ती गुंतवणूक केली जाईल. आणि जो काही NAV असेल, नेट ॲसेट व्हॅल्यू असेल त्या युनिटचं, त्यानुसार तुम्हाला युनिट अलोकेट केले जातील. आता तुम्ही एकदाच गुंतवणूक करत नाही आहे, एका सिस्टमनी गुंतवणूक करताय, म्हणून याला म्हणायचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एकदाच गुंतवलं असतं म्हटलं असतं इन्व्हेस्टमेंट. हे काय आहे? एका सिस्टम. तुम्ही सोनाराकडे गोल्ड भिशी लावता, दर महिन्याला एका तारखेला पर्टिक्युलर जाऊन भरता, त्याला सुद्धा तुम्ही SIP म्हणू शकता. तो काही अडचणीचा विषय नाही आहे. सो SIP हा एक प्रकार आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा. आणि 500 रुपयापासून तुम्ही करू शकता, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये, काही. आणि पहिली गोष्ट तर गुंतवणूक करताना देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट टार्गेट अँड टाईम फ्रेम. गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीबरोबर टार्गेट असलं पाहिजे. कोणतीही SIP विदाऊट टार्गेट करूच नका. टार्गेट मुलांचं शिक्षण असेल, अमेरिकेला फिरायला जायचं असेल, घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग निर्माण करायचं, व्हॉट एव्हर जे काही कारण आहे ते असलं पाहिजे आणि त्याच कारणाला ते पैसे वापरले पाहिजेत. तर पहिला प्रकार आहे SIP. दुसरा प्रकार आहे लमसम इन्व्हेस्टमेंट. लमसम इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जाऊन डायरेक्टली पैसे गुंतवता, त्याला म्हणायचं लमसम इन्व्हेस्टमेंट. आता लमसम इन्व्हेस्टमेंट करताना बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मार्केट महाग तर नाही आहे ना, किंवा मग ते माझे पैसे खाली तर येणार नाही आहे ना. मग अशा वेळेला STP नावाचा प्रकार वापरला जातो. म्हणजे काय? तर तुम्ही लमसम पैसे एखाद्या डिफेन्सिव्ह फंडमध्ये टाकता आणि तिथून एक सर्टन पिरियड नंतर एक सर्टन अमाऊंट दुसऱ्या ॲग्रेसिव्ह फंडमध्ये मूव्ह करता. याला म्हणायचं सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. म्हणजे आता लमसम पैसे तुम्ही एका डिफेन्सिव्ह फंडमध्ये टाकलेले आहेत आणि तिकडनं तुम्ही टप्प्याटप्प्याने काय करताय, ते पैसे ॲग्रेसिव्ह फंडमध्ये. याच्यामुळे काय होणार आहे? व्हॅल्यू ॲव्हरेजिंग होणार, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होणार. याच्यामुळे काय होणार आहे? तर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होणार आहे. तर हा एक प्रकार आहे. आता बऱ्याचशा लोकांना असं असतं की मला बुवा माझे जे पैसे आहेत लमसम गुंतवायचे आहेत, पण ते पैसे खाली नाही आले पाहिजे, माझ्या पैशातनं मला ॲग्रेसिव्ह फंड नाही पाहिजे. मग अशा वेळेला डिफेन्सिव्ह फंडमध्ये पैसे टाकून त्याचं जे काही व्याज येतं आहे ते पैसे तुम्ही ॲग्रेसिव्ह फंडमध्ये मूव्ह करू शकता. किंवा हा एक प्रकार झाला. म्हणजे गुंतवणुकीचा पहिला प्रकार SIP, दुसरा लमसम. आणि लमसममध्ये हे सगळे तुम्ही काय काय एक्सपेरिमेंट करू शकता ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिलं एक्सपेरिमेंट काय करू शकता की डिफेन्सिव्ह फंडमध्ये टाकून तुम्ही एक्सपेरिमेंट करून STPच्या माध्यमातून जाऊ शकता. दुसरं, तुम्ही डिफेन्सिव्ह फंडमध्ये पैसे टाकून त्याचे व्याज घेऊन ॲग्रेसिव्ह फंडला SIP करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड DAFमध्ये पैसे टाकून काय करू शकता, महिन्याला SWP घेऊ शकता, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे काय की तुम्ही रक्कम गुंतवली आहे, एक बँक इंटरेस्ट रेटनी किंवा एक 10%, 8%, 12% तुम्ही दर महिन्याला तिकडनं विड्रॉल टाकू शकता. दर महिन्याच्या सर्टन तारखेला तेवढे पैसे फंड मॅनेजर किंवा फंड हाऊस तुमच्या खात्यामध्ये जमा करेल. मग ते SWP घेऊ शकता. तुमचे पैसे स्टेडली काही टक्क्यांनी वाढतील किंवा कमी जास्त होतील मार्केटनुसार, पण तुमच्या खात्यावर येतील. आणि मग ते SWPचे आलेले पैसे तुम्ही काय करू शकता, ॲग्रेसिव्ह फंडमध्ये SIP करू शकता. तर असे विविध मार्गाने तुम्ही काय करू शकता की म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकी तुम्ही करू शकता. आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कोणत्या स्कीममध्ये केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी नक्की बनेल. पण शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर म्युच्युअल फंडचे गुंतवणूक कोणत्या स्कीममध्ये करायची, तर तुमच्या गोल किती वर्षांनी पूर्ण करायचं तुम्हाला, टार्गेट काय आणि ते किती वर्ष, त्याला कालखंड किती आहे याचा विचार करायला लागेल. तुमची मानसिकता काय आहे त्याचा विचार करायला लागेल. आणि मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून स्कीम निवडणं सोपं होतं. ती कशी निवडायची याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण हे 4-5 प्रकार आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीसाठी असं वापर करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना ह्या मार्गांचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक शेअर करा,
तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.